नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. अगदी साधा गावरान चेहरा, कपाळावर टिळा, पेपरमधील मोठ्या मोठ्या जाहिराती असोत, बस स्टँड, रेल्वे स्टेशन जवळचे भले मोठे फ्लेक्स असोत किंवा एखाद्या रिक्षाच्या मागे लावलेला फोटो असो, हातात माईक घेतलेला आणि चेहऱ्यावर प्रसन्न हास्य असलेला तो चेहरा तुम्हाला कधी ना कधी नक्कीच दिसला असेल. हे नाव म्हणजे मोठेगावकर सरांचा आरसीसी कोचिंग क्लास म्हणजेच एम सर. अनेक वर्षांपासून गावखेड्यातील आणि निमशहरी भागातील हजारो विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांच्या मनात एकच स्वप्न असायचं, आपल्या मुलाला एम सरांच्या आरसीसी क्लासमध्ये पाठवायचं आणि त्याला डॉक्टर बनवायचं. आमच्या कोचिंग क्लासमध्ये प्रवेश घेतला म्हणजे तुमचं मूल 100% डॉक्टर होणारच, अशी मोठी स्वप्न दाखवत मोठेगावकर अनेक पालकांना आपल्या जाळ्यात ओढायचे, असा आरोप आता समोर येतोय. नीट सारख्या महत्त्वाच्या परीक्षांच्या काही दिवस आधी प्रश्नपत्रिका किंवा संभाव्य प्रश्न मिळवून त्यांना गॅस पेपरचं नाव दिलं जायचं. त्यानंतर परीक्षेत चांगले मार्क मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचे फोटो पेपरमध्ये छापून आरसीसी क्लासची मोठ्या प्रमाणात जाहिरात केली जायची. हा सगळा प्रकार अनेक वर्षांपासून सुरू असल्याचा आरोप होत असतानाच आता मोठेगावकरांच्या आरसीसी कोचिंगचं साम्राज्य हादरलं आहे. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ केल्याचा आरोप करत पोलिसांनी कारवाईचा फास आवळायला सुरुवात केली आहे. मात्र एक मोठा प्रश्न अजूनही कायम आहे. ज्यांनी आधीच या क्लासमध्ये प्रवेश घेतला त्या हजारो विद्यार्थ्यांचा आणि त्यांच्या भविष्याचं आता काय होणार? नीट अंडरग्रॅज्युएट पेपर फुटी प्रकरणात आता मोठा धक्कादायक खुलासा समोर आला आहे. सीबीआयने लातूरमधील दिवटा रेणुकाई केमिस्ट्री क्लासेस म्हणजेच आरसीसी कोचिंग इन्स्टिट्यूटचे संचालक शिवराज रघुनाथ मोठेगावकर उर्फ एम सर यांना अटक केली आहे. सीबीआयच्या तपासात मोठेगावकर हा या आंतरराज्य पेपरफुटी रॅकेटचा सक्रिय सदस्य असल्याचं समोर आलं आहे. रविवारी सीबीआयने लातूरमधील त्यांच्या घरावर आणि कोचिंग सेंटरवर छापेमारी केली. तपासादरम्यान मोठेगावकर त्यांच्या मोबाईलमध्ये नीट परीक्षेची मूळ प्रश्नपत्रिका आणि उत्तरं सापडल्याचा मोठा दावा करण्यात आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे 3 मे रोजी होणाऱ्या परीक्षेचा पेपर त्यांच्याकडे तब्बल 10 दिवस आधी म्हणजेच 23 एप्रिललाच पोहोचला होता, अशी माहिती तपासातून समोर आली आहे. पुरावे नष्ट करण्यासाठी हा संपूर्ण डाटा मोबाईलमधून डिलीट करण्यात आला होता. मात्र फॉरेन्सिक तपासाच्या मदतीने सीबीआयने तो डेटा पुन्हा रिकव्हर केला आणि त्यातून अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या. या संपूर्ण पेपरफुटी प्रकरणाचा मुख्य सूत्रधार लातूरच्या दयानंद कनिष्ठ महाविद्यालयाचे निवृत्त प्राध्यापक पी.व्ही. कुलकर्णी असल्याचा दावा तपासातून समोर आला आहे. कुलकर्णी हे एनटीएच्या परीक्षा प्रक्रियेशी थेट संबंधित होते आणि त्यांनीच पेपर लीक केल्याचा आरोप आहे. कुलकर्णी यांच्या अटकेनंतर झालेल्या चौकशीतून शिवराज मोठेगावकर उर्फ एम सर यांचं नाव समोर आलं आहे. विशेष म्हणजे कुलकर्णी हे पूर्वी मोठेगावकर यांच्या आरसीसी क्लासमध्ये केमिस्ट्री शिकवत होते. आता या प्रकरणातील सर्वात मोठा धक्का म्हणजे आरसीसी क्लासमध्ये नीट परीक्षेपूर्वी घेतलेल्या मॉक टेस्टमध्ये सुद्धा तब्बल 42 प्रश्न हे प्रत्यक्ष नीट परीक्षेत जसेच्या तसे आल्याची माहिती समोर आली आहे. एकाच कोचिंग क्लासच्या गॅस पेपरमधील इतके प्रश्न थेट मुख्य परीक्षेत येणं जवळपास अशक्य मानलं जात असल्यामुळे एका जागरूक पालकाने या विरोधात गुप्त तक्रार दाखल केली होती. त्यानंतर सीबीआयने आपला तपास थेट मोठेगावकर आणि आरसीसी क्लासवर केंद्रित केला. दरम्यान सोशल मीडियावर समोर आलेल्या एका व्हिडिओमुळे मोठेगावकर यांच्या अडचणीत आणखीन मोठी वाढ झाली. त्या व्हिडिओमध्ये विद्यार्थी स्वतः सांगताना दिसतात, सरांनी दिलेल्या 101 गॅस प्रश्नामधूनच जवळपास सगळे प्रश्न परीक्षेत आले होते. या एका व्हिडिओनंतर मोठेगावकर यांच्या आरसीसी क्लासचे संपूर्ण साम्राज्य हादरलं. सीबीआयच्या आरोपानुसार पेपर लीक झाल्यानंतर मोठेगावकर यांनी विद्यार्थ्यांना हे प्रश्न हस्तलिखित नोट्सच्या स्वरूपात दिले होते. तसेच पुरावे नष्ट करण्यासाठी परीक्षा संपताच त्या नोट्स विद्यार्थ्यांकडून परत गोळा करून नष्ट करण्यात आल्याचाही आरोप तपासात करण्यात आला आहे. सीबीआयच्या तपासात आता लातूरमधून थेट नाशिक, पुणे आणि इतर शहरापर्यंत पसरलेलं पेपरफुटीचं मोठं जाळं समोर आलं आहे. तपासानुसार 23 एप्रिललाच मोठेगावकर यांच्या हातात नीटची प्रश्नपत्रिका आणि उत्तरं आली होती. त्यानंतर 24 ते 27 एप्रिल दरम्यान हा पेपर इतर आरोपी एजंट्स मार्फत पुढे पोहोचवण्यात आला. या रॅकेट्समध्ये पुण्यातील ब्युटी पार्लर चालक मनीषा वाघमारे, तिचा मित्र धनंजय लोखंडे आणि नाशिकचा शुभम खैरनार यांच्या माध्यमातून निवडक विद्यार्थ्यांपर्यंत प्रश्न आणि उत्तरं पोहोचवल्याचा आरोप आहे. तब्बल 11 शहरांमध्ये आरसीसी कोचिंगचं जाळं उभं करणाऱ्या मोठेगावकरला आता या संपूर्ण टोळीचा मुख्य सूत्रधार मानलं जात आहे. पण सर्वात धक्कादायक म्हणजे मोठेगावकर थेट पेपर विद्यार्थ्यांना देत नव्हता. त्याऐवजी मूळ प्रश्नपत्रिकेतील प्रश्न आरसीसी क्लासच्या मॉक टेस्ट, गॅस पेपर आणि स्टडी मटेरियलमध्ये मिसळले जायचे.
त्यामुळे विद्यार्थ्यांना आणि पालकांना संशयही येत नव्हता आणि परीक्षेत तेच प्रश्न आल्यावर RCCच्या यशस्वी निकालाची मोठी जाहिरात केली जायची. त्यामुळे पेपर फुटीचा थेट संशय कोणालाही येत नव्हता. परीक्षा संपल्यानंतर आमच्या क्लासेसमधलेच प्रश्न परीक्षेत आले अशी मोठमोठी जाहिरात करून RCC क्लासची ब्रँड व्हॅल्यू आणि कोट्यवधींची उलाढाल वाढवणं हाच या संपूर्ण खेळामागचा मुख्य उद्देश असल्याचं आता समोर येत आहे. एका प्राध्यापकाने तर मोटेगावकर यांनी काही प्रश्न आधीच अंदाजाने सांगितले होते असा दावाही केला होता. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आणि पालकांमध्ये त्यांच्या क्लासबद्दल एक वेगळीच प्रतिमा तयार झाली होती. डिजिटल पुरावे किंवा छापील प्रश्नपत्रिका पकडली जाण्याची भीती असल्यामुळे मोटेगावकर यांनी लीक झालेल्या मूळ प्रश्नपत्रिकेतील प्रश्न थेट न देता ते शिक्षकांच्या हस्ताक्षरात किंवा खास गॅस पेपरच्या स्वरूपात निवडक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवल्याचा आरोप आहे. तसेच तपास यंत्रणांच्या रडारवर येऊ नये म्हणून परीक्षा संपताच विद्यार्थ्यांना दिलेल्या हस्तलिखित नोट्स आणि इतर साहित्य परत गोळा करून नष्ट करण्यात आल्याचंही तपासातून समोर आलं आहे. तपासातून आणखीन एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. पुरावे नष्ट करण्यासाठी मोटेगावकर यांनी आपल्या मोबाईलमधील मूळ प्रश्नपत्रिका आणि उत्तर तालिकेचा डेटा डिलीट केला होता. मात्र CBIने फॉरेन्सिक टीमच्या मदतीने हा डेटा पुन्हा रिकव्हर केला आणि त्यामुळे या प्रकरणातील अनेक धागेदोरे उघड झाले. तपासानुसार मोटेगावकर यांनी विद्यार्थ्यांशी थेट आर्थिक व्यवहार टाळले होते. त्याऐवजी त्यांनी आपले विश्वासू पंटर आणि एजंटच्या माध्यमातून संपूर्ण नेटवर्क चालवलं. NTA संबंधित असलेल्या प्राध्यापक PV कुलकर्णी यांच्याकडून 23 एप्रिललाच पेपर मिळाल्याचा आरोप आहे. यानंतर हा पेपर पुणे, नाशिक आणि इतर शहरातील एजंट्सकडे पाठवण्यात आला. या माध्यमांमार्फत श्रीमंत पालकांकडून लाखो रुपयांचे व्यवहार केले जात होते आणि विद्यार्थ्यांपर्यंत प्रश्न व उत्तर कोड वर्ड्स किंवा गुप्त पद्धतीने पोहोचवली जात होती. तपासात आणखीन एक महत्त्वाचा पैलू समोर आला आहे. मोटेगावकर यांचा स्वतःचा मुलगाही याच वर्षी नीट परीक्षेची तयारी करत होता. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाकडे आता अधिक गंभीरतेने पाहिलं जात आहे. तपासात अशीही चर्चा समोर येत आहे की आपल्या मुलाला जास्तीत जास्त गुण मिळावेत यासाठी मोटेगावकर यांनी मुख्य सूत्रधारांकडून प्रश्नांसोबत अचूक उत्तरही आधीच मिळवली होती. मात्र या संपूर्ण प्रकरणामागचं एक आणखीन काळं सत्य आहे ज्यावर कदाचित फारशी चर्चा होत नाही. मोटेगावकर सारखे अनेक शिक्षण माफिया आजही देशाच्या कानाकोपऱ्यात सक्रिय असू शकतात, पण प्रश्न फक्त त्यांचाच नाही, प्रश्न त्या मानसिकतेचाही आहे जे पैशांच्या जोरावर यश विकत घेण्याचा प्रयत्न करते. कारण शेवटी मागणी असेल तरच पुरवठा निर्माण होतो. लाखो रुपये मोजून प्रश्नपत्रिका विकत घेण्याची तयारी करणारे काही श्रीमंत पालक नसते तर अशा प्रकारचं रॅकेट इतक्या मोठ्या प्रमाणावर उभं राहिलंच नसतं. या सगळ्यात सर्वात मोठं नुकसान होतं ते प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचं. मेहनत, गुणवत्ता आणि प्रामाणिकपणावर उभ्या असलेल्या शिक्षण व्यवस्थेलाच अशा प्रकारांमुळे तडा जातो. या मुद्द्यांवर तुमचं मत काय आहे कमेंट करून नक्की सांगा. तोपर्यंत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.